सो आता आपण आलो आहोत थिबा पॅलेसला. पाऊस पडल्यामुळे किती भारी झालं आहे. हे असे गावातच बघायला भेटतात पक्षी. आणि हा जो समोर दिसतोय तो आहे थिबा पॅलेस. किती मोठा दिसतो हा राजवाडा. सो हा पॅलेस खूप मोठा आहे. जसं बघायला मोठा आहे पण आतमध्ये 3 ते 4 रूम आहेत जिकडे म्युझियम्स बनवले आहेत, स्कल्पचर्स ठेवले आहेत. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी पण अलाउड नाही आहे. सो फक्त इट्स लाईक की काही स्कल्पचर्स ठेवले आहेत. आणि थिबा पॅलेस, थिबा राजा जो होता त्याचे काही आय थिंक एक छोटंसं चेअर ठेवली आहे आणि त्याचं ड्रेसिंग टेबल आहे, बस. बाकी काय जास्त ठेवलं नाही आहे. आणि मेन म्हणजे बघण्यासारखं हे आहे की जो राजवाडा आहे, थिबा पॅलेस जो आहे ॲक्च्युअलमध्ये, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं होतं, म्हणजे हा आतमधून जुनं बांधकाम कसं होतं, जे स्टेप्स होते लाकडाचे स्टेप, हे सगळं मेन बघण्यासारखं आहे. मी मोस्टली तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही दाखवू शकत कारण आतमध्ये अलाउड नाही आहे आपल्याला. जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. सो आता इथून निघतो. वॉशरूम पण आहे इकडे पाठीमागे आणि पार्किंगची पण व्यवस्था केलेली आहे ऑलरेडी. खूप मोठी पार्किंग आहे आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे कसलं तरी, माहीत नाही कसलं कन्स्ट्रक्शन आहे. सो आता इथून निघूया आपण आणि बघूया आता नेक्स्ट काय प्लॅन करायचा आहे. चालेल. सो आपण ॲक्वेरियमला आलो आहे आणि भरदार पाऊस चालू झाला आहे. तरी आता थोडासा कमी झाला पाऊस. गाडी लावली आहे, आतमध्येपर्यंत आणली पण इथपर्यंत अलाउड नाही आहे ॲक्च्युली. गाडी बाहेरच आहे, टुरिस्ट पार्किंग तिथेपर्यंतच आहे. आणि मी मस्त भिजतो आहे. आणि हे बघू शकतात इथे असे छोटे छोटे पॉन्ड्स बनवून ठेवले आहेत ज्याच्यात मासे सोडून ठेवले आहेत आता सध्या तरी. तर आता गाडी लावली आहे, आज जाऊया आणि एक्सप्लोअर करूया रत्नागिरीचा मत्स्यालय. काय काय फिश आहेत आतमध्ये, कसे आहेत, एकदा आपण बघूया. खूप इंटरेस्टिंग असणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. चला मग आता आज जाऊया. हा जो सांगड आहे हा बेल माशाचा सांगड आहे. किती मोठा आहे बघू शकतात. म्हणजे 10 पावलं चालवावे लागतात मला. सो हे बेसिकली तोंड असू शकतं.
दिसायलाच किती भयानक आहे. समोर अख्खा जिवंत वेल मासा आला तर काय होईल. आता इकडचं झालं आहे. आता आपण जातो आहे म्युझियमकडे. अजून एक म्युझियम आहे पुढे, तिकडे चाललो आहे आता. पाऊस पण मस्त पडतो. सो आपला मसाले पण बघून झालेला आहे. खूप भारी होता. मस्तपैकी सगळ्या प्रकारचे मासे होते. म्हणजे इतके मासे मी मुंबईच्या ह्याच्यात पण नाही बघितले असणार. तेवढ्या इतक्या प्रकारचे वेगवेगळे मासे होते. एक तर खूप सरप्रायझिंग होतं सी कुकुंबर. पहिल्यांदाच बघितला तो मासा असा. म्हणजे काहीतरी वेगळा मासा तर वाटत नव्हता, काहीतरी वेगळंच वाटत होतं. पण नाही, ॲक्च्युली तो मासा होता, हलत होता तो. खूप इंटरेस्टिंग. वेल माशाचा तो सांगाडा. हा हा हा, काय मासे आहेत यार. म्हणजे खूप प्रकारचे मासे आहेत बघा. सो आता, आणि हे खूप आतमध्ये आहे रत्नागिरीमध्ये. म्हणजे हायवे टच असं रोड टच नाही आहे. तर थोडंसं तुम्हाला आतमध्ये यावं लागेल. बाय तुम्हाला ट्रान्सपोर्ट तर इझिली, स्वतःची गाडी असेल तर गुगल मॅप लावून तुम्ही इझिली येऊ शकतात. पण ट्रान्सपोर्ट पण आय थिंक आहे तिकडे. गाड्या वगैरे सगळे येतात तिकडे, रिक्षा वगैरे. तर आपलं तर बघून झालेलं आहे. स्वतः आपण इथून निघूया आणि बघूया आता काय